सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतो असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका। अहो हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते। प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिली की काय? फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसतंय। चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की लाडक्या बहिणींना भाजपचं सदस्यत्व करा। नाही नसता त्याची प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिली की काय असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका। लाडक्या बहिणीचे मन जिंका, मते मतामध्ये जरूर तुमच्या सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतोय। म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये, त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल तर स्वतः करू शकतात, त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही, तुमचा तो अधिकारही नाही। तुम्ही त्यांचं मन ओढू शकतात, त्यांनी तुमचं काम करावं हे निश्चित तुमची भूमिका असू शकते, पण त्यासाठी त्यांना आपण नोंदणीच केली पाहिजे असा दंडक लावू शकत नाही। दुसरा एक मुद्दा आहे की दिग्रसचे खासदार संजय देशमुख म्हणतात की शिवसेनेचे खासदार आमदार फोडण्यासाठी भाजप दबाव तंत्र वापरते। अहो हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते आणि सांगितलं होतं की मी ताबडतोब वापस येतो। निष्ठा त्यांनी दाखवाव्यात ज्यांच्याकडे निष्ठा आहे। आपच्या घडीला त्यांची काय अवस्था आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे, म्हणून काही दिवस वाट पहा। हे जे काही बोलणारे लोक असतात ना, हे कायम हे भास्कर जाधव म्हणतोय, मी म्हणत नाही, ते धाडशी नाहीत हे त्याला सांगायचं। म्हणून भास्कर जाधवांच्या आता मानसिकता झालेली आहे की यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे हे त्यांनी वारंवार सुचवलेलं आहे। आणि मग इतर लोक जे काही त्यांचे विनवणे करायला त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यांचं त्याला थोडासा वेळ लागतो। आणि तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। ना भास्कर जाधव माझे मित्र आहे, मी त्यांच्याशी कधीही बोलू शकतो, परंतु या भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। संजय राऊत म्हणाले शिंदे गट भाजपात विलीन होणार आहे। भाजपमध्ये विलीन होणार आहे। रात्री जास्त झाली होती त्यांना, रात्रीचा हँगओव्हर त्यांचा उतरलेला नाहीये, ती अशी बडबड वारंवार करत असतात। जरांगे यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी दस यांना पुढे केलेले आहे। जरांगेच्या आंदोलन तुम्ही कोणी पाठिंबा दिला होता? तुम्ही कोणती ठोस भूमिका घेतली होती? 2.5 वर्ष सत्तेवर असताना कोणता त्यांना सपोर्ट केला होता? कोणती त्यांची एखादी मागणी मान्य केली होती? तुम्हाला स्वतःला काही करता आलं नाही त्याचा खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडू नका। जरांगे पाटलाचा मान सन्मान दिला होता, तेव्हा मुंडे यांनी राजीनामा द्यावा की नाही हा नैतिकतेने त्यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांनी तो बॉल टोलवलेला। पक्षामध्ये अशा 2 भूमिका घेऊन चालत नाहीत। अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत, कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही पक्षाच्या अंतर्गत बाब असल्यामुळं त्यावर आमच्या सारख्याने भाष्य करणं उचित नाही।